आणि अभिनेता गोविंदा शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। मुंबईमधल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदा आहुजा यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे। लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी याच अनुषंगाने गोविंदा यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती समोर येते। उत्तर पश्चिम मतदारसंघातून सध्या महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आणखीन माहिती गणेश ठाकूर आपल्याला देतील। गणेश, कविता, उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीनं अमोल कीर्तीकर यांच्या नावाची जवळपास घोषणा केलेली आहे, ते काम करतायत। आता याच मुद्द्यावरून अमोल कीर्तीकर यांचे पिता आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांच्यात एकतर्फी महाभारतच सुरू आहे। आणि गजानन कीर्तीकर यांनी पण स्पष्ट केले की समजा अमोल कीर्तीकर उभे राहत असतील शिवसेना ठाकरे गटाकडून तर ते यावेळेस निवडणूक लढणार नाहीत। त्यांचं वयही लक्षात घेत त्यांनी हा निर्णय घेतलेला। म्हणून या अनुषंगाने शिवसेनेची जागा आहे, तिथून उमेदवार कोण याबद्दल चाचपणी सुरू असताना गोविंदा यांच्या नावाची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ते लवकरच प्रवेशही करतील अशी माहिती शिवसेनेच्या काही नेत्यांकडून मिळालेली आहे। आणि याआधी देखील गोविंदा राजकारणात होते। 2004 मध्ये त्यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांचा अभेद किल्ल्याला त्यांनी भगदाड पाडत काँग्रेसच्या झेंड्यावर ते निवडून आले होते। आणि गोविंदा आधी याच मतदारसंघातून शिवसेनेकडून अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांची चाचपणी केली होती। मात्र अक्षय कुमार, नाना पाटेकर यांनी स्पष्ट नकार दिला आणि माधुरी दीक्षित यांच्याकडनं कोणतं उत्तर नाही मिळालं। यामुळं गोविंदा, कारण ह्या भागामध्ये उत्तर भारतीय खूप आहेत ज्यांना एका सिने कलाकारचा क्रेड असतो आणि गोविंदा यांना चांगली मतं पडतील, महायुतीचा पाठबळ मिळाला तर असं मत शिवसेनेचं आहे। म्हणून चाचपणी सुरू आहे। याबद्दल लवकरच स्पष्टता शिवसेनेकडनं मिळू शकेल। कविता, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल। आणि काँग्रेस पक्षाच्या सोलापूर